नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो, मानिनी जी असते ती नंदिनीला म्हणते, "अगं नंदिनी, तुला बरं वाटत नव्हतं तर तू मला सांगायचं होतंस ना, परकी आहे का मी?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो आई, एवढं काहीच नाही झालेलं आणि तुमचा मुलगा कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना, उगाचच खूप काळजी करत बसतात माझी." तर मानिनी म्हणते, "हो, अगदी खरं आहे तुझं. जीवासारखा ना गुणी मुलगा आणि प्रेमळ नवरा कोणाला शोधून सुद्धा सापडणार नाही." आणि जीवाला म्हणते, "बाबा एवढे चिडले, खूप बोलले तुला. तुला माहिती आहे ना, कामाच्या बाबतीत जरा इकडे-तिकडे झालं की त्यांची चिड-चिड होते आणि तुम्हाला सांगू का, आमची पिढी ना कामाच्या बाबतीत जरा ओव्हर पॉझेसिव्ह आहे आणि आता एवढा मोठा बिझनेस सांभाळायचं म्हटल्यानंतर थोडी त्यांची सुद्धा चिड होणारच ना रे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं नाही, तसं काही नाही आई, खरं तर माझंच चुकलं. खरं तर ना मी क्लायंटला कळवायला हवं, त्यांच्याशी बोलायला हवं होतं." तर मानिनी म्हणते, "नाही अरे, जेव्हा ठीक आहे, तू काय मुद्दामून काम टाळलं नाहीस ना. यांनी पण ना जरा जास्तच केलं. नाही पण ठीक आहे आणि मला आनंद आहे की यांच्यासमोर ना तुझ्या बायकोने तुझी बाजू घेतली. विक्रमना समजावलं आणि ते विजयला सुनावलं सुद्धा. व्हेरी गुड नंदिनी. असेच ना कायम एकमेकांच्या सोबत राहा बरं." आणि तुम्हाला माहिती आहे का आजी काय म्हणायची? जे नवरा-बायको कायम एकमेकांच्या सोबत उभे राहतात, पाठीशी असतात, त्यांच्या नशिबातली दुःख फार काळ टिकत नाहीत. आता तुमच्या आयुष्यात काही दुःख नाहीये म्हणा आणि कधीच नसावं अशी देवाचरणी प्रार्थना करेन मी. असं म्हणते आणि येऊ का मी? आता तुमचा तुमचा वेळ घालवा. असं म्हणते आणि जेव्हा म्हणते, "येऊ का रे बाबा?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो आजीबाई." असं म्हटल्यानंतर मानिनी त्याला एक फटका मारते. तर जेव्हा विचारतो, "आता हे का?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "आजचा कोटा अपूर्ण राहिला होता ना, तो पूर्ण केला." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा नंदिनी लगेचच आता जीवाची माफी मागते. म्हणते, "जीवा, आय एम सॉरी. हे सगळं ना खरंच माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुमची मीटिंग चुकली, तुमच्या हातातून प्रोजेक्ट गेला. आय एम सॉरी." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, तसंही तुला कदाचित ऑड वाटेल ऐकायला, पण मला खरंच आता खूप शांत वाटतंय. हे प्रोजेक्ट ना विजयने मिळवला हा कदाचित देवाचाच प्लॅन होता. काय ना मला त्या प्लेग्रुपमध्ये जा लागलं असतं. मी सेंटी झालो असतो. पण देवाने ते प्रोजेक्ट त्या विजयला दिलं. हे खरंच खूप बरं झालं. माझ्या मनावरचा ताण गेला." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "कमाल आहात तुम्ही. म्हणजे एवढ्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह कसे काय राहू शकता?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "फक्त तुझ्यामुळे. तू माझ्यासोबत आहेस ना, तर मग मला कशाचंच काही वाटत नाही आणि अशीच माझ्या कायम सोबत राहा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "कायम सोबतच असणार आहे. चांगली डोक्यावरती बसणार आहे तुमच्या." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, नाही, डोक्यावरून आठवलं." तर नंदिनी म्हणते, "चंपी करून देऊ?" तर जेव्हा म्हणतो, "तुला कसं काय कळालं?" तर नंदिनी म्हणते, "तुमच्या डोळ्यात दिसले मला. जा, जा, पटकन जा. चेंज करून या." आणि जेव्हा आता चेंज करायला जातो, तर तेव्हा नंदिनी आता आरशासमोर जाऊन उभी राहते आणि परत ती आपल्या पोटाला हात लावून पोटाकडे बघत असते आणि थोडीशी इमोशनल होते. तर इकडे मित्रांनो आता काव्य जी असते ती पार्थला चांगलंच पहिल्यावरती घेते आणि पार्थला म्हणते, "सांगा ना देशमुख, मी काय विचारते? का खाल्लीत तुम्ही मिसळ?" तर तेव्हा पार्थ शांतच असतो. तर तेव्हा काव्य म्हणते, "जाऊ देत बाई, तुमची तब्येत बरी नाही आहे आणि माझ्या बोलण्यामुळे उगीच तुम्हाला मनस्ताप व्हायला नको. तुम्ही करा आराम, मी बसते बाहेर." असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा पार्थ आता तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो, "नका ना जाऊन. तुम्ही गेलात ना, की मग माझा जीव अर्धा होतो." तर तेव्हा काव्य आता थांबते आणि म्हणते, "हो का खरंच?" आणि म्हणते, "आता बरं वाटते का?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, आधीपेक्षा बरं वाटतंय." तर तेव्हा काव्य आता लगेचच चेंज होते आणि पार्थची कॉलरच पकडते आणि म्हणते, "आता बरं वाटते ना? आता मला तुमची कॉलर धरायचीच होती देशमुख." "काय करता तुम्ही देशमुख? मी वेडी आहे का? माझा वेळ जात नाही म्हणून करते का मी हे सगळं? अभ्यास सांभाळायचा, माझी प्रेग्नन्सी सांभाळायची, तुमचा डबा करायचा, तुमचे सगळे आवडीचे पदार्थ डब्यामध्ये भरून द्यायचे आणि तुम्ही काय करणार? तुमचा डबा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देणार आणि दुसऱ्याच्या डब्यातलं बाहेरचं आपल्याला चालत नाही ते पोट बेकणार, तिखट खाणार कशासाठी?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्हीच बोलला होतात ना." तर तेव्हा काव्य म्हणते, "काय काय काय बोलले होते मी?" "गप्प बसा हां देशमुख. उगीच काहीही बोलू नका. कसलंही खापर फोडू नका उगीच माझ्यावरती. साधी गोष्ट आहे देशमुख. दुसऱ्याला मदत करणं चांगलं असतं. पण दुसऱ्याला मदत करताना आपण आपली रेषा ओलांडू नये. एवढी बेसिक गोष्ट कशी काय कळत नाही तुम्हाला? तुम्ही गप्प बसा हो." शाळेत असताना एक कविता होती ना आपल्याला, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे." ही कविता फारच मनावर घेतली हो तुम्ही. अहो, मदतीच्या नावाखाली, चांगुलपणाच्या नावाखाली आपण कोणासाठी किती काय करतोय, कोणासमोर किती काय काय बोलतोय, याचं भान कसं राहत नाही तुम्हाला? आणि तुम्हाला तिखट चालतं नाही चालतं हे सगळी काही गोष्ट त्या मुलीला सांगायची काय गरज होती? हे बरं आहे तुमचं. बायकोने दिलेला डबा द्यायचा दुसऱ्याला कोणाला तरी आणि दुसऱ्याचा डबा आपण खायचा आणि मग पोट धरून बसायचं. आहेच की मग बायको काळजी करायला. तर तेव्हा आता पार्थ परत म्हणतो, "नाही दिव्या, तसं काही नाही." असं म्हणताना आता काव्य एकदम सिरियसच होते. एकदम जास्त सिरियस होते आणि तेव्हा पार्थच्या लक्षात आल्यावर तो एकदम शांत होतो आणि परत आपली नजर चोरू लागतो. तर तेव्हा काव्य म्हणते, "काय म्हणालात तुम्ही? मला दिव्या म्हणालात?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही, चुकून ते माझ्या तोंडातून निघून गेलं." तर तेव्हा काव्य आता उशी घेते आणि त्याला जोराने मारू लागते. म्हणते, "काही काही वाटत नाही तुम्हाला? चुकून चुकून आणि सॉरी कसलं म्हणताय?" तर पार्थ म्हणतोस, "तो काव्य चुकून तर
काव्या म्हणते कसलं चुकून? नाही नाही, मी एक काम करते, मी इथून निघून जाते. दिव्याला इथे बोलवते, तिला इथे येऊ दे तुमची काळजी घ्यायला. छान काळजी घेईल ना तुमची, छान काळजी घेईल ना, असं म्हणून त्याला खूप मारत असते. आणि म्हणते तुम्ही गप्प बसा आणि आता तुम्ही माझं नाव सुद्धा विसरताय देशमुख. काव्या काव्या नाव आहे माझं, कळलं? काव्या पार्थ देशमुख, कळलं? असं म्हणून अजून भरपूर काय काय घेऊन त्याला मारून फेकून फेकून मारू लागते. आणि मित्रांनो, आता हा विजय जो असतो ते सगळं काही आडोशाला उभा राहून ते सगळं काही ऐकत असतो. आणि म्हणतो मी लावलेल्या झाडाला विषारी फळ लागतंय. अगोदर त्या जीवाच्या हातून प्रोजेक्ट बळकावलं आणि इकडे काय बाबा पोरीचा नाद. आणि म्हणतो वहा जीवानंदिनी पे पडा एक खतरनाक बाउन्सर, जीवानंदिनी घायाळ. आणि इकडे तर एक मस्तपैकी यॉर्कर. काव्या क्लीन बोल्ड. इंटरेस्टिंग मॅच विजय के हात में, विजय की हो गया विजय. असं तो सर्व काही बोलतो आणि त्यानंतर आता वसू समोर जाऊन तिला सगळं काही सांगतो. आणि हे दोघे काहीतरी पित असतात आणि चिअर्स असं म्हणून तो न्यू राडा असं वसू बोलत असत. तर वसू आता विजयला म्हणते, पण विजयराव मांडलं हा तुम्हाला. मोक्याच्या क्षणी जी काही काडी टाकली ना तुम्ही, वा 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 वा, धूर आणि आग एकदमच लागली असं म्हणून आता हे दोघे सुद्धा हसत असतात. तर वसू म्हणते मला काय बघायचं आहे माहिती आहे का, देशमुखांनी ना त्या आगाव काव्या आणि नंदिनीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढलेलं बघायचं आहे. तर विजय म्हणतो होणार होणार, नक्की होणार. तर वसू म्हणते तसंही विजयराव आपल्याला नशिबाची साथ सुद्धा मिळते. अहो असं काय करताय, ऐन वेळेला ना त्या दिव्याची पारच्या आयुष्यामध्ये जी धमाकेदार एंट्री झाली आहे ना, त्यामुळे सुरुंग लागला आहे. तर तेव्हा विजय म्हणतो करेक्ट करेक्ट, म्हणजे योग्य वेळी योग्य माणूस योग्य ठिकाणी असल्याने ना फरक पडतो. तर तेव्हा वसू म्हणते करेक्ट आहे आणि त्यामुळे जस्ट तू दिव्या असं म्हणून हे दोघं सुद्धा हसू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा अजून काव्य खूपच चिडलेली असते आणि पार्थ तिला मनवायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो मी काय म्हणतोय ऐका ना. तर तेव्हा काव्या तर त्याच्या तोंडावर टॉवेलच फेकून देते. तेव्हा पार्थ आता एक फूल घेतो आणि काव्याला देत म्हणतो हे पुष्प घेऊन आमची माफी स्वीकारावी अशी आमची इच्छा आहे. तर तेव्हा काव्या तर ते फूल आपल्या हातामध्ये घेते खरी, पण त्यानंतर थोड्या वेळाने टाकून देते. तर तेव्हा पार्थ म्हणतो काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते काव्या कशाला, काव्या नाही दिव्या म्हणा मला. तर तेव्हा पार्थ तर परत काव्याजवळ जातो परत तिची समजूत काढू लागतो. म्हणतो काव्या ऐका ना, काव्या खरंच आय एम सॉरी. तर काव्या म्हणते सॉरी कशाला, दिव्याच नाव आहे माझं, काल तर करेक्ट नावाने हाक मारले तुम्ही मला. तर पार्थ म्हणतो मी काय म्हणतोय जरा ऐका ना. तर तेव्हा काव्या म्हणते नाही दिव्या म्हणून हाक मारा तरच हो म्हणेन. तर पार्थ परत काव्या काव्या म्हणत असतो तर काव्या परत दिव्या दिव्या म्हणत असते आणि म्हणते दिव्याशी हाक मारा तरच हो देईन. तर तेव्हा पार्थ मनातल्या म्हणत म्हणतो देऊ का हाक, दिव्या म्हणू का. तर तेव्हा काव्या म्हणत म्हणत असते म्हणाच तुम्ही मला दिव्या, मग दाखवतेच हे काव्या काय दिव्य करू शकते ते, मारा हाक मारा असं ती मनात म्हणत असते. आणि इकडे पार्थ मनातून एकदम दिव्या म्हणतो आणि परत म्हणतो नको नको, डेंजर सिच्युएशन आहे, इकडे आर तिकडे विहीर, नको नको असं म्हणून तो तिथून उठतो आणि आलोच असं म्हणून बाजूला जातो. आणि त्यानंतर एका कागदावरती हार्टमध्ये सॉरी असं लिहितो आणि तिला आणून दाखवतो आणि परत सॉरी असं म्हणतो आणि म्हणतो काव्या मी प्रयत्न करतोय ना, करा ना मला माफ. तर मित्रांनो काव्या तेव्हा तो पेपर आपल्या हातात घेते आणि चक्क चुरगाळूनच टाकते आणि परत तो कागद सरळ करते आणि पार्थकडे देते. तर पार्थ विचारतो हे काय. तर काव्या म्हणते तुम्हीच दिला होतात ना हा कागद, तो परत चुरगाळून परत सरळ करून तुमच्याकडे दिला आणि या कागदावरती ज्या घड्या पडल्या त्या जात आहेत काय बघा बरं, परत आधीसारखा करकरीत होईल का कागद. आणि माझ्या मनाचंही या कागदासारखंच आहे, प्रत्येक वेळी मनावरती पडलेल्या अशा घड्या जात नाहीत. तर पार्थ म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला आणि मनापासून सॉरी म्हणतोय ना मी, मला माझी चूक लक्षात आली आहे काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते पाणी जाणार आहे तुम्ही आंघोळ करून घ्या. तर तेव्हा पार्थ काहीतरी बोलणार असतो आणि परत मनात म्हणतो आता या म्हणतायत त्या मुकाट्यानी करतो म्हणजे जरा डोकं शांत होईल यांचं. आणि म्हणतो पटकन आंघोळ करून घेतो आणि यांना क्लासला सुद्धा सोडतो. तर तेव्हा काव्या परत म्हणते जात आहे ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो असं म्हणून तो उठून आंघोळीसाठी लगेच जातो. तर तेव्हा काव्या मात्र स्वतःशी हसत असते आणि त्यानंतर तो कागद परत हातात घेते आणि मनात म्हणते इतका पण वाईट नाही आहे हा आर्किटेक्ट बोका, नशीब एफर्ट्स तरी घेत आहेत ते. आणि इतक्यातच म्हणजे मित्रांनो हे सगळं काही यांचं चांगलं चालू असतं, हळूहळू होणार असतं. इतक्यातच पार्थच्या मोबाईलवरती परत त्या दिव्याचा फोन येतो आणि आता काव्या तो फोन हातात घेते आणि म्हणते ही आहेच का अजून असं म्हणून रागारागाने परत तो फोन ठेवून देते. आणि त्यानंतर ती नंदिनीकडे जाते, म्हणजे नंदिनी स्वयंपाकघरात असते आणि तेव्हा काव्या तिथे जाते. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं झालं तू आलीस, हा तुझा डबा आहे, हा आठवणीने आणि हा डबा पार्थला देशील ठीक आहे. तर तेव्हा काव्या म्हणते मी फक्त आता माझा डबा घेऊन जाईन, पार्थचा डबा मी काही नाही घेऊन जाणार, त्यांना हवा असेल ना तर ते येऊन घेऊन जातील. आणि तसंही काय उपयोग आहे त्यांना डबा देऊन, आपण देतो त्यांना डबा पण तो जातो दुसऱ्याच्या पोटात. तर तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते अगं वेडाबाई काय काय झाले काय. तर तेव्हा काव्या म्हणते कुठं काय, काही सुद्धा नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो का काव्या, अगं अशी शाळेत 2 वेण्या घालून जायचीस, एवढीशी होतीस,
आणि घरी आल्यानंतर काही बिनसलेलं असलं तर मी विचारायचे काय झालंय, तेव्हा अशीच पटकन सांगायचीस कुठे काय काही झालेलं नाही आहे. मग मी तुला असा घास भरवायची असं म्हणून तिला एक घास भरवते आणि म्हणते मग तू चटाचट सगळं सांगायचीस मला आणि म्हणते चल सांग आता पटकन काय झाले. तर तेव्हा काव्या म्हणते ताई मी का करते सगळं असं, हे काळजी करणं, प्रेम, मी डबे बनवून देणं मी करते सगळं, पण समोरच्याला काही कदरच नाही आहे ना त्याची. तर तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा आणि तो समोरचा माणूस पार्थ आहे. तर तेव्हा काव्या म्हणते हो ताई या पुरुषांना काही कळतच नाही का गं, काहीच कळत नाही का, सगळ्या पुरुषांचा वरचा मजला रिकामाच असतो का. तर तेव्हा नंदिनी म्हणते काव्या असं एकदम टोक गाठू नकोस गं, पार्थ कसे आहेत त्यांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला. तर तेव्हा काव्या म्हणते आधी वाटायचं प्रेम आहे पण शेवटी पुरुष ते पुरुषच ग, सगळे सारखेच. आणि ताई आपण बायकाच वेड असतो खरंच ग, आधी भाव खातो आपला वेळ घेतो मग जीव लावतो. आणि असा जीव लावतो ना की असं ती म्हणत असते आणि परत थांबते आणि म्हणते ताई तुला माहिती आहे मला असं वाटलं होतं काव्यार्थ वेगळा आहे ग, सगळीच नाती लग्नानंतर खूप टिपिकल होतात पण काव्यार्थ टिपिकल नाही होणार असं वाटायचं मला, पण शेवटी झालंच, आमचंही नातं लग्नानंतर टिपिकल झालं. जाऊ देत लग्नात नात्यात संसारात हे असंच होणार आहे, हे ॲक्सेप्ट करणंच म्हणजे मॅच्युरिटी असेल नाही का. एनिवेज मला क्लासला जायला लेट होतोय, मी निघते आता असं म्हणून ती डबा घेते आणि गडबडीत तिथून निघूनच जाते. तर नंदिनी म्हणत असते अगं काव्या माझं ऐक तरी, पण काव्य काही थांबत नाही तिथून निघून जाते. तर तेव्हा नंदिनी मनात म्हणते तुमच्यात नेमकं कशावरून बिनसलंय ते मला माहिती नाही काव्या, पण तुझं आणि पार्थचं नातं अनब्रेकेबल आहे आणि जर त्याला कधी तडा जाणार असेल तर त्याला जोडणारा दुवा व्हायला मी तयार आहे. कारण तुला माहिती नाही आहे काव्य, कारण मी ना तुझ्यासाठी काहीही करू शकते. आणि त्यानंतर आता इकडे पार्थ आंघोळ करून बाहेर येतो आणि काव्याला शोधू लागतो आणि म्हणतो क्लासला गेल्या का काय असं तो बोलत असतो. इतक्यातच आता नंदिनी तिथं त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि त्याला म्हणते गुड मॉर्निंग आणि म्हणते तुमची सिनेमन कॉफी. तर पार्थ म्हणतो सिनेमन कॉफी तुम्हाला बनवता येते आणि म्हणतो काव्य खूप छान बनवतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते मीच शिकवली आहे तिला आणि म्हणते पार्थ अहो तुमच्यासाठी शिकले होते तेव्हा, आणि असं तिने म्हटल्यानंतर दोघेसुद्धा खूप हसू लागतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो क्रेझी क्रेझी आणि थँक्स फॉर द कॉफी. तर तेव्हा नंदिनी म्हणते बाकी ऑल गुड आणि विचारते आराम पडलाय ना, पोट व्यवस्थित आहे ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो पोट पोट हो सगळं फर्स्ट क्लास आहे. तर तेव्हा नंदिनी विचारते आणि काव्या तुमच्यात आणि काव्यात सगळं ठीक आहे ना पार्थ. तर पार्थ म्हणतो हो हो ऑल गुड सगळं फॅन्टॅस्टिक छान छान, आणि म्हणतो आज क्लासला न्यायला सुद्धा जाणार आहे मी, खुश होतील जरा सरप्राईज वगैरे देईन. आणि बाकी ते प्रेग्नन्सीमुळे मूड स्विंग्स होत राहतात, ते हार्मोनल चेंजेस वगैरे, आणि ते कळले मला त्यामुळे मी नाही घाबरत कशालाच नाही घाबरत. तर तेव्हा नंदिनी म्हणते वा वा गुड गुड, बाकी काही शेअर करावंसं जर वाटलं तर 3M फ्रेंड्स आहोत आपण, तुम्ही सांगू शकता मला सगळं. तर तेव्हा पार्थ म्हणतो नक्की नक्की काही वाटलं तर नक्की शेअर करेन. बाकी आता ऑफिसला जायला उशीर होतोय, मी आवरतो आणि आज जीवाबरोबरच आहे मी असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर त्यानंतर नंदिनी लगेचच चहा घेऊन आता जीवाकडे जाते आणि म्हणते तुमचा चहा आलेला आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे, म्हणजे तूच ग तूच अगदी एकदम करेक्ट वेळेला आलीस. आणि चहाचा एक सिप पितो आणि म्हणतो हो कमाल कमाल एकदम कमाल झालेला आहे चहा, आणि तुझ्या हातात चहा पिऊन असं एकदम चार्ज झालो आहे मी, आता काम करायला मजा येईल. तर तेव्हा नंदिनी म्हणते तेच तेच माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे, कराल का प्लीज प्लीज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे बापरे कोण इतकं क्यूट प्लीज म्हणणार असेल ना, आणि त्यात जर माझी चकाचक बाई असेल तर मी काहीही करायला तयार आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ना, पण अहो ते कामच असं आहे ना, ते फक्त तुम्हीच करू शकता. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक 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 मिनिट काय ना, मी असं ऑलरेडी तुला शरण आलो आहे, त्यामुळे ना आणखीन मस्का मारायची गरज नाही आहे, तू काम बोल काय करू ते. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं ना, आज सकाळी काव्य चिडचिड करत क्लासला निघून गेली. बरं मी तिला म्हणाले की प्रार्थना जाऊन डबा दे, तर ती नाही म्हणाली मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो ठीक आहे ना, अगं नवरा बायकोमध्ये काहीतरी भांडण झालं असेल, आपण कशाला त्यात पडा नाही का. तर तेव्हा नंदिनी म्हणते चूक नाही, आपण नाही पडणार तर मग कोण पडणार. हे बघा बहीण म्हणून मी माझं कर्तव्य केलेलं आहे, आणि आता भाऊ म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य करायला नको का. तर तेव्हा जीवा म्हणतो माझं भाऊ काय काय कर्तव्य. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो तुम्ही विचारा ना पार्थ ना. तर तेव्हा जीवा परत म्हणतो कसलं कर्तव्य. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो कसलं कर्तव्य म्हणजे काय, तुमच्या भावाला कशाने बरं वाटेल जाऊन विचार ना जरा त्यांना. तेव्हा जीवा म्हणतो एक एक मिनिट, त्याला कशाने बरं वाटेल ना हे मला चांगलंच माहिती आहे. रविवार दुपार तो मी आणि बाबा मस्तपैकी असा ग्लास, त्याच्यामध्ये 60-60चा पॅक, त्यामध्ये 2 आईस क्यूब आणि आईच्या हातचं सुक्कं मटण, हा हा हा, आणि त्यात जर दुपारी बनवा बनवी लागला असेल तर मग असं तो बोलत असतो. तर नंदिनी जीवा असं म्हणून ओरडते. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही मस्करी करतोय मस्करी करतोय, त्याला कशाने बरे वाटेल ना हे मी आता तुला सिरियसली सांगतो. काव्या जर त्याच्याशी बरं बोलली बरं वागली तर त्याला बरं वाटेल. तर तेव्हा नंदिनी म्हणते हेच ना ती नाही बोलत आहे,
म्हणजेच काहीतरी बिनसलंय त्यांच्यामध्ये. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एवढंच आहे ना तर तू जाऊन विचार ना त्याला. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो मी विचारलं त्यांना जाऊन. मी त्यांना जेन्युइनली विचारलं की काय झाले, काही भांडण वगैरे झाले का तुमच्यात? तर मला म्हणाले काही नाही, छान सगळं मस्त सुरू आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे वा मग चांगलं आहे की मग. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय चांगलं आहे, तुम्ही बोला ना त्यांच्याशी. त्यांच्यामध्ये 100% काहीतरी बिघडलंय आणि तुम्हीच जे आहात ते काहीतरी करू शकता. तर तेव्हा जेव्हा म्हणतो पण यात आता मी काय करू शकतो? तर नंदिनी म्हणते अहो काय करू शकतो म्हणजे काय, तुम्ही जाऊन बोला ना पार्थशी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं तुम्ही दोघे 3 AM फ्रेंड असून सुद्धा तुला जो काही सांगत नाही आहे तर मला काय सांगणार आहे तो? तर तेव्हा नंदिनी म्हणते झालं, जन्मेजय देशमुखची पॉवर संपली वाटतं. जाऊ देत ना, मी उगाचच तुमच्याकडे होप्स घेऊन आले. द्या तो चहाचा कप द्या, चहा पिऊन झालाय ना तुमचा? तुमच्याने काहीही होणार नाही. आणि या कपचा भार तर कशाला देऊ मी तुम्हाला? नवरा बायकोमधले खटके दूर काढू शकत नाही, मग हा कप कधी धरणार तुम्ही? असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जेव्हा तिला थांबवतो म्हणतो अगं ए बाई बाई बस 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 जरा शांत हो, ऐक जरा माझं. हे बघ हे असं कप वगैरे धुणं वगैरे मला जमणार नाही, पण गैरसमज नक्कीच धुवून काढू शकेन. तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते तुम्ही खरंच सोडा सोडा हो. पारच्या मनात काय सिक्रेट आहे हे तुम्हाला कधीच नाही कळणार. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक मिनिट कॉलेजमध्ये असताना बडे भैयाला न कळता त्याच्या पॉकेटमधले जर मी पैसे काढू शकतो तर मग त्याच्या मनातलं नाही काढून घेऊ शकत? तू अजून ना मला नाही ओळखत मी कोण आहे ते, समजलं काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते अजिबात ओळखत नाही मी तुम्हाला, माहीतच नाही हो, आणि आज मला तुम्ही दाखवाच. तर तेव्हा जेव्हा म्हणतो मग बघच आता. तर तेव्हा नंदिनी म्हणते चला दाखवा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक मिनिट, पण त्यासाठी ना तुला माझ्या प्लॅनमध्ये सामील व्हावं लागेल, मंजूर? असं म्हटल्यानं नंदिनीसुद्धा त्याच्या हातात हात येते आणि म्हणते मंजूर. आणि आता हे दोघेसुद्धा बाहेर जातात. तर त्यानंतर जेव्हाने लगेचच पार्थसाठी साबुदाणा खिचडी बनवलेली असते. तर पार्थ ते एक घास खाल्ल्यानंतर म्हणतो वा 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 जेव्हा तू बनवलेस. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे तुझी बायको जिच्या हातची साबुदाणा खिचडी तुला अतिप्रिय आहे ती घरात नाही आहे. आईने आणायचे साबुदाणा भिजवून ठेवलेला मला दिसला, मग त्याला त्याची खिचडी बनवल्याशिवाय त्याला मोक्ष कसा मिळणार होता? तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे वा 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 छोटे, आय लव्ह यू दिस, आय लव्ह यू. साबुदाण्याची खिचडी वा वा असं म्हणून तो साबुदाण्याची खिचडी एन्जॉय करत असतो. आणि इतक्यातच नंदिनी तिथे येते आणि म्हणते साबुदाण्याची खिचडी मला पण द्या ना जेवा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं हे काय, तुला पण देणार म्हणजे देणार, थोडं वाढू की सगळीच देऊ, असं म्हणून तिला पण खिचडी वाढतो. आणि नंदिनी आता जेवायला हळूच इशारा करते. आणि आता हे दोघे सुद्धा पार्थकडे बघू लागतात. तर तेव्हा पार्थ सुद्धा थांबतो खायचं आणि विचारतो असं का बघताय? तर तेव्हा जीवा म्हणतो आम्हाला ना तुझ्याबद्दल काहीतरी कळलंय. आणि परत म्हणतो आम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी कळलंय. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ तर सिरियस होतो आणि तो विचारतो काय कळले? तर तेव्हा नंदिनी म्हणते तुम्हाला माहिती आहे. तर तेव्हा पार्थ विचारतो काव्याने सांगितलं? आणि म्हणतो म्हणून मगाशी तुम्ही मला विचारत होतात का की काव्यामध्ये आणि माझ्यामध्ये सगळी ओके आहे का? आणि म्हणतो बायकांच्या पोटात काही राहतच नाही. नाही काव्याने सगळं सांगितलं असेल पण हे नसेल सांगितलं की त्यात माझी काही चूक नाही आहे. ॲक्च्युली झालं असं की असं म्हणून तो आता सगळं काही सांगायला सुरुवात करतो आणि पहिल्यापासून अगदी सगळं काही सांगत असतो. आणि दिव्या जे काही म्हणालेली असते तुमचा बेबू खूप छान लकी असणार आहे. तर काव्याला ते वाईट वाटलेलं असतं, म्हणजे बेबू हे कोणी सांगितलं असं तिने विचारलेलं सुद्धा असं. तर दिव्या म्हणाली असते ते तर मला पार्थ सरांनी सांगितलं. आणि त्यानंतर काव्याने फोनवरती पार्थला विचारलेलं असतं मटन पुलाव माझ्या सवतीला आवडला का? तर पार्थने सांगितलेलं असतं नाही नाही आज मी एकटाच बसलोय जेवायला, कोणीसुद्धा भागीदार नाही आहे. आणि त्यानंतर जेव्हा पार्थच्या पोटात दुखत असतं आणि दिव्या त्याला घेऊन आलेली असते आणि त्यानंतर ती दिव्या म्हणालेली असते सरांनी माझा डबा संपवला ना, मग मी सरांचा डबा खाल्ला, मिसळ पाव होता त्यात. आणि त्यानंतर काव्याने जी काही चिडचिड केलेली असते, रागराग केलेली असते ते सगळं काही सांगतो. आणि एकदम बोलता बोलता पार्थ तिला दिव्या म्हणून गेलेला असतो ते सुद्धा सांगतो. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर जीवा तर एकदम मोठमोठ्याने हसू लागतो आणि नंदिनी सुद्धा मोठमोठ्याने हसू लागते. तर नंदिनी म्हणते अहो काय आहे तुम्ही काव्याला दिव्या म्हणून हाक मारलीत? तर तेव्हा जीवाच्या तर हसून हसून डोळ्यातून पाणी येत असतं. आणि जीवा म्हणतो अरे बडे भैया कुछ भी करना था पर ये नहीं करना था. तर नंदिनी म्हणते अहो पार्थ एका मुलीला दुसऱ्या मुलीच्या नावाने हाक मारायची नसते. तर जेव्हा म्हणतो अगं आणि याने तर ना बायकोला दुसऱ्या मुलीच्या नावाने हाक मारली, असं म्हणून तो परत हसू लागतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो एक मिनिट, पण तुम्हाला सगळं माहिती होतं ना, काव्याने सगळं सांगितलं होतं ना, पण आत्ता तुम्ही कळल्यासारखे का रिॲक्ट होताय? तर नंदिनी म्हणते कारण आम्हाला आत्ताच कळलं, तेही तुमच्याकडून. तुम्ही तुमच्या स्वतः तोंडाने कबूल केलं, तोपर्यंत आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि जीवाला म्हणते पण जीवा कमाल आता तुम्ही. तर तेव्हा पार्थ म्हणतो हसतोच काय रे जेव्हा, तुझ्या बाबतीत असं कधी झालं नाही आहे का? तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही कधीच नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे सॉर्टेड आहे तुमचं बॉन्ड, तुमचं बाळ सगळंच छान आहे. आणि परत म्हणतो ही दिव्या कुठून माझ्या आयुष्यात आली ना, रोज उठून बसते जेवण एकत्र करूयात म्हणून. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे ठीक आहे ना, मग तिला कधी कधी वर्क फ्रॉम होम करायला सांग, ऑफिसला येणार नाही, मग काव्याच्या डोक्यातसुद्धा संशय येणार नाही ना.
तर तेव्हा नंदिनी म्हणते आणि कसं आहे ना पार्थ, आम्हा बायकांना अश्युरिटी लागते की आमचा जोडीदार मनाने कायम आमच्यासोबतच असेल. म्हणजे जगात दुसरी कुठलीही मुलगी आली तर त्याची नजर फक्त आमच्यावरतीच असेल, त्याचं प्रेम कायम आमच्यावरतीच असेल. आणि जीवाला म्हणते आणि जीवा यांनी दिव्याला जरी घरी बसवलं तर काव्याच्या मनात जी गोष्ट घर करून बसली ती तर बाहेर काढावीच लागणार ना. तर पार्थ आता विचारतो आता काय करू मी. तर तेव्हा नंदिनी म्हणते काही करू नका, आम्हाला सगळं माहिती आहे काय करायचं आहे ते, आम्ही फक्त तुमच्या कन्फेशनसाठी थांबलो होतो. तर पार्थ विचारतो काय 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 करू. तर तेव्हा नंदिनी म्हणते त्यासाठी ना तुम्हाला दिव्या आणि काव्याला समोरासमोर आणावं लागेल. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही बऱ्या आहात ना, दोघी दोन टोकाला असतात तर ही माझी गत झाली आणि समोरासमोर आल्या ना तर काय होईल माझं. तर नंदिनी म्हणते अहो पार्थ तुम्ही जरा माझ्यावरती विश्वास ठेवा, हे बघा काय प्लॅन आहे ना ते सगळं मी तुम्हाला सांगते. फक्त आज दिवसभरात ना दिव्या आणि तुमच्या ऑफिस स्टाफला घरी घेऊन या. मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हा दोघांचं नातं परत पहिल्यासारखी घट्ट होतं की नाही ते बघा तुम्ही. तर तेव्हा पार्थ त्या जीवाला विचारतो तर तेव्हा जीवा मला काहीच माहिती नाही असं सांगतो. तर नंदिनी म्हणते फोन करा. तर तेव्हा आता पार्थ फोन घेतो आणि दिव्याला फोन करून तो घरी बोलवतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता काव्या घरी आलेली असते तर तेव्हा दिव्या आता काव्याला म्हणत असते काव्या मॅम मी असं ऐकले की तुमचे आणि पार्थ सरांचे 36च्या 36 गुण जुळलेत आणि अशा जोड्या फार रेअरली टिकतात नाही का. तर तेव्हा काव्या म्हणते गुणांच्या पेक्षा अवगुण जास्त जुळलेत आमचे आणि काय आहे ना आमच्यामधला बॉन्ड आमची खरी ताकद आहे आणि सगळ्याच गोष्टींची ना गॅरंटी नाही देत आहेत. आणि पार्थला म्हणते काय पार्थ. आणि तेव्हा मित्रांनो नंदिनीसुद्धा तिथे सगळं काही ऐकत उभी असते आणि त्यानंतर जेव्हा काव्या दिव्याचा हात बघते तर तिच्या हातामध्ये काव्याची अंगठी बघितल्यानंतर इतकी चिडते की तिच्या हातामधली ती अंगठीच खेचून काढून घेते आणि म्हणते माझी अंगठी घालायची हिंमतच कशी काय झाली तुझी, तू समजतेसच कोण स्वतःला, असं म्हणून तिच्या गळ्यामध्ये आपली पर्स अडकवते आणि तिला जोरात खेचत बाजूला घेऊन जाते आणि इतक्या जोराने दाबत असते की तिचा जीव गुदमरू लागतो, श्वास घुसमटू लागतो आणि तिला तर एकदम चांगलीच अद्दल घडवते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.